सध्या आलेलो आपण चांदूर बाजार एरियामध्ये आणि चांदूर बाजार शहराचे जे शहर प्रमुख आहेत, जे टिकूदादा अहिर आहेत, भारतीय जनता पार्टीचे शहर अध्यक्ष असून नगराध्यक्षाची तिकीट त्यांची मातोश्री जे कांताबाई उबनलालजी अहिर यांना जे जाहीर झालेली आहे, त्याचं सर्वात आधी तर तुमचं खूप खूप अभिनंदन. आणि माझा तुम्हाला प्रश्न हा आहे की आता तुम्ही निवडणूक जर कधी तुम्ही जिंकले तर शहरातले असं कोणकोणते मुद्दे आहेत जे अविकसित आहेत, जे विकास करायला पाहिजे? पहिले तर मी पक्षाचं आभार मानतो. माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्याला माझ्या आईला नगराध्यक्ष पदाची तिकीट दिली. माननीय श्री प्रवीणभाऊ तायडे त्यांचा सुद्धा आभार मानतो. नवनीतजी राणा, अनिलजी बोंडे, प्रवीणजी पोटे यांचे सुद्धा आभार मानतो की माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्यावर त्यांनी एवढं मोठं विश्वास टाकलं. आणि निवडून आल्यावर जे गावातील काही मुद्दे आहे, म्हणजे मार्केटची जागा खूप मोठी आहे, तिथं विकसनशील कॉम्प्लेक्स, त्याच्यानंतर शौचालयाचे आहे मार्केटमध्ये, म्हणजे महिला येतात, शौचालयाची जागा नाही आहे, शौचालय उभारणे, त्याच्यानंतर रस्ते बांधणे, नाल्या, पाण्याचा आमच्या इथं पाण्याचा खूप मोठा प्रश्न आहे. म्हणजे एक दिवसाआड 2 दिवसाआड नळ येते. तर आम्ही प्रयत्न करू निवडून आल्यावर की बा रोज लोकांना पाणी कसं उपलब्ध होईल. मुख्यमंत्री साहेब आहे, भारतीय जनता पार्टीची सत्ता आहे, आमदार साहेब आमचे आहे, तर आमदार साहेबांच्या नेतृत्वात आम्ही इथं चांगला विकास करू. टिकू दादा, आणखी एक प्रश्न असा की चांदूर बाजार शहरातल्या नागरिकांकडून काय अपेक्षा आहेत, जे आपले मतदार आहेत त्यांच्याकडून काय अपेक्षा आहे, असं काय सांगाल त्याबद्दल? चांदूर बाजारच्या नागरिकांकडून मला अशीच अपेक्षा आहे की माझ्यावर विश्वास ठेवून त्यांनी माझ्या आईला निवडून द्यावे आणि जे बाकीचे छोटे छोटे जेही कामं राहील, कोणत्याही समाजाचा राव, गोर गरीब राव, श्रीमंत राव, प्रत्येकाचे कामं इमानदारीनं मी एक छोटा कार्यकर्ता म्हणून करा. सोबतच जे नगरसेवकच्या रेसमध्ये आहेत, दादा तुमचं आधी नाव सांगा. मी करण खंडारे. माझा एक प्रश्न तुम्हाला असा आहे की तुम्ही ज्या प्रभागात राहता, तर तुमचा जो वार्ड क्रमांक 7 आहे, तर वार्ड क्रमांक 7 मध्ये जे असे कोणते काम आहेत जे प्रलंबित आहेत अजून, जे तुम्ही निवडून आल्यावर करसाल? वार्ड क्रमांक 7 मध्ये गेल्या अनेक वर्षांपासून नाल्या त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने बांधल्या गेल्याने मोठ्या प्रमाणात माजी नगरसेवक राहिले त्यांनी भ्रष्टाचार केलेला आहे. आणि ज्या पद्धतीने त्या ठिकाणी रस्त्याचं काम व्हायला पाहिजे त्या क्वालिटीचे कुठल्याही प्रकारचं बांधकाम रस्त्यात त्या ठिकाणी झालेलं नाही. कोणत्याही प्रकारचा हॉल, कोणत्याही प्रकारचं वाचनालय आणि कुठल्याही प्रकारच्या गरजा पूर्ण व्हासाठी म्हणून अशा पद्धतीचं काम गेल्या कोणत्याही नगरसेवकांनी केलं नाही. माझी मतदारांना अशीच विनंती आहे की मला जर तुम्ही संधी दिली तर त्या संधीचं सोनं करून आपल्या सर्व इतरत्र गरजा आहे त्या आपण पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही. आणि भारतीय जनता पार्टीची सत्ता या चांदूर बाजार शहरात आपण आणावी, जेणेकरून सरकार मजबूत असल्या कारणानं या अचलपूर मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार माननीय प्रवीणजी तायडे यांच्या नेतृत्वात आपण या शहरातले सर्व कामं पूर्वरित पार पाडू. आणि अध्यक्षपदासाठी भारतीय जनता पार्टीने ज्या उमेदवार दिलेले आहेत, टिकूभाऊ अहिर यांच्या मातोश्री सौ कांताबाई उबनलालजी अहिर यांना मोठ्या संख्येत मतदान करून आपण त्यांना हे मतदान द्यावं आणि एका विकासाचं पाऊल आपण या चांदूर बाजार शहरामध्ये ओढावं अशी मी मतदारांना आवाहन करतो. चांदूर बाजार मध्ये आल्यानंतर जे टिकू अहिर दादा जे आहेत, जे शहर प्रमुख आहेत, सोबतच जे नगरसेवकच्या रेसमध्ये जे भारतीय जनता पार्टीतून जे आहेत ते सुद्धा इथं उपस्थित दिसले आणि आपल्या प्रश्नांचे त्यांनी उत्तर कणखर दिलेले आहेत. पण आता तुमच्या भागात आल्यानंतर महत्वाचं म्हणजे आता येणाऱ्या कालखंडात पूर्ण राजकारणी आणि राजनीतिक गोष्टी आपल्या मराठी 24 तासवर दिसणार आहेत. तर या चॅनलला तुम्ही लवकरात लवकर सबस्क्राईब करा, जेणेकरून येणाऱ्या कालखंडात म्हणजे 1 महिन्याचा आढावा पूर्ण जे आहे राजनीतिक या गोष्टी आपल्या न्यूज चॅनलवर दिसतीलच. सोबतच ज्याही मंडळींनी आपल्यासोबत प्रतिक्रिया दिली, जेही बोलले ते त्यांच्या हिशोबाने ते बरोबरच आहे. कारण की वर जर कधी बीजेपीची सत्ता असली आणि स्टेटमध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टीची सत्ता असली आणि खाली जर कधी आमदार हा सुद्धा भारतीय जनता पार्टीचा आहे, त्याच्या खाली जर कधी नगराध्यक्ष आणि नगरसेवक सुद्धा भारतीय जनता पार्टीचे जर असले
तर विकासाचा घडा हा खरोखर हा भरलेला राहते. पाहत राहा मराठी 24 तास. मी भूषणराव.